नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव। संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि पुढारी न्यूजवरती वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही निकालात निघालेला नाहीये। जरांगे पाटलांनी दिलेली डेडलाईन ही जवळ आली आहे, पण सरकारला अजून वेळ हवाय। अशात शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली, पण सगळं अडलं ते सगळे सोयरे या शब्दावरनं। ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना लाभ मिळालाच पाहिजे अशी भूमिका ही जरांगे पाटलांनी घेतली आहे। ते यावरती ठाम आहेत। उपोषण सोडताना सरकारनं हे आश्वासन दिलं होतं, याचीही जरांगेंनी आठवण करून दिली। तर सरकार आता कायद्याचा प्रश्न उपस्थित करतंय। आता आरक्षणावरती काही निर्णय झाला नाही तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असा इशारा सुद्धा जरांगेंनी दिलाय। त्यामुळे आता प्रश्न पडलाय की नेमकं घडतंय काय? सरकारला आश्वासनाचा विसर पडल्यानं हा घोळ झालाय की जरांगेंच्या कायद्याच्या चौकटी बाहेरच्या मागणीनं? शिवाय सगळ्या सोयऱ्यांना लाभ द्यायचा म्हणजे नेमका कुणाला, हा एक तांत्रिक मुद्दा सुद्धा यामध्ये आहेच। हाच आजचा आपला चर्चेचा विषय। कोण सगळे, कोण सोयरे? तर आज धुरळामध्ये चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत ओबीसी आरक्षण अभ्यासक श्रावण डेवरे आणि त्यासोबतच मराठा आंदोलक योगेश केदार। पण या चर्चेला सुरुवात करण्याआधी काल जेव्हा जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली आणि सगळे सोयरे शब्दावरनं या चर्चेत अडलं, त्यानंतर गिरीश महाजन आणि जरांगे पाटील यांनी नेमकं काय म्हटलं होतं ते आधी आपण बघूयात आणि मग या चर्चेकडे वळू। देशामध्ये असा नियम नाही की नवरा बायको असेल तर बायकोला त्यात गृहीत धरावं नवऱ्याच्या सर्टिफिकेटवर, किंवा तिच्या भावाला असेल, तिच्या भाच्यांना असेल, तिच्या आईवडिलांना ते सर्टिफिकेट द्यावं असं कुठेही कायद्यामध्ये नाही आहे। हे सगळं मी कायद्याचं सगळं ते जे आहे लिखित तेच त्या ठिकाणी आणलेलं आहे। पण आमच्याकडून जे लिहून दिलं गेलेलं आहे त्यावेळेला सोयरे हा शब्द त्याच्यामध्ये आला आणि त्यामुळे सोयरे म्हणजे कोण तर आपले व्याई, आणि या शब्दावर थोडी गाडी आमची अडलेली आहे। पण ते कायद्यात कुठे बसत नाही। ते लिहिलं गेलं असेल पण ते कायद्यामध्ये कुठे कदापि बसत नाही। मी ही भूमिका, आमची स्पष्ट भूमिका जरांगे पाटलांनी सांगितलेली आहे। आरक्षण देताना म्हणजे आता आम्ही या नोंदी काढतो आहोत, पण हे नोंदी काढत असताना ज्याचं नाव निघालं त्याचे रक्तमासातले नातेवाईक, रक्तमासातले म्हणजे आपल्याकडे हा नियमच आहे, हा कायदा आहे, हा देशभर आहे की मी आणि माझी पत्नी जर असेल तर पत्नी ही त्यात गृहीत धरली जाते म्हणजे तिच्या नावाने ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही। मी ओबीसी असेल तर मग माझा मुलगा आहे, मुलगी आहे, भाऊ आहे, काका आहे, चुलते आहेत, म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं। पण माझी पत्नी आहे, पत्नीचे मुलं मुली, तिचा भाऊ, म्हणजे यांना ते सर्टिफिकेट लागू होत नाही, ते मिळत नाही। पण यात मागच्या वेळी जे बोलणं झालं जरांगे पाटील साहेबांबरोबर, तर त्यात असं लिहिलं की सोयरे संबंध, सगळे संबंध, सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकला गेलेला आहे। जरांगे पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय? सोयरे म्हणजे आपले व्याईदोही, हा शब्दशः अर्थ त्यांनी घेतलेला आहे। पण तो नियमामध्ये कुठे बसत? चर्चा 24 डिसेंबरपर्यंत बंद होण्याचं कारणच नाही, कारण 24 डिसेंबरपर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही। 24 डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिलाय, त्यांचे शब्द आहेत, त्यांनी ते मध्ये घ्यावेत, एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना, बाकी दुसरं काहीच नाही। चर्चेच्या सुरुवातीलाच मी जातोय मराठा आंदोलक योगेश केदार यांच्याकडे। योगेश केदारजी, सगळ्यात आधी प्रश्न हा आहे की सगळे सोयरे असा जेव्हा आपण शब्द वापरतो किंवा असा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेला सगळे सोयरे याच्या अंतर्गत नेमकं कोण कोण अभिप्रेत असतं? सरकारचं वर्जन आपल्या समोर आहे, गिरीश महाजन यांची कालची प्रतिक्रिया आपण ऐकली। तुम्हाला या सगळ्यावरती नेमकं काय म्हणायचं आहे? हे बघा, सगळे सोयरे आम्ही जेव्हा म्हणतोय त्यावेळेस काही टेक्निकल अडचणी समोर यायला लागल्यात म्हणून हा विषय चाललेला आहे। वास्तविक बघता कुणबी आणि मराठा या दोन वेगवेगळ्या जाती समूह नाहीत, वेगळ्या जाती नाहीत। किमान मराठवाडा आणि विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या संदर्भानं तरी दोन वेगवेगळ्या जाती नाहीत। आमचा रोटीबेटी व्यवहार होतो। कुणब्याची मुलगी मराठ्याच्या दिली, मराठा म्हणजे आता ज्याला फक्त सर्टिफिकेटला मराठा शब्द लागलाय तर तो आंतरजातीय विवाह आहे असं मानत नाही, तर तो जातीतच विवाह केला असं चालेल। आता इथं ओबीसीच्या नेत्यांना सगळ्यात जास्त जवळचा वाटणारा किंवा सगळ्याला नोन असलेला माणूस म्हणजे विकास गवळी। विकास गवळी केस तुम्हाला आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। मी त्या माणसाचं नाव घेऊन बोलतो कारण सगळ्यांना कळेल अशा भाषेत। विकास गवळींच्या मिसेस ह्या मराठवाड्यातल्या आहेत, त्या त्यांच्याकडे गेल्यानंतर कुठं विकास गवळींच्या सोबत विवाह झाला
त्या महिलेला आरक्षणाचा लाभ मिळत नाही, पण विकास त्या महिलेच्या पोटात उदरात जन्मलेल्या दोन्ही लेकरांना आरक्षणाचा लाभ मिळतोय, त्यांच्या दोन्ही मुलींना. त्याच विकास गवळींची एक बहीण इथं जालन्यामध्ये लग्न होऊन आलेले आहेत आणि त्यांना पूर्णपणे त्यांना व्यक्तिगत आरक्षण मिळते, पण त्यांच्या मुलाबाळांना आरक्षण मिळत नाही. बरं, हे विवाह एकाच जातीतले आहेत, आंतरजातीय विवाह नाहीत. म्हणून आमचं असं म्हणणं आहे, जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की बाबा, जर काही आज बहुतांश ठिकाणी कुणबी नोंदी निघून, मराठ्यांच्याच कुणबी जुन्या नोंदी निघून आरक्षणाच्या याच्यात यायला लागलेला आहे, काही ठिकाणी आमच्या मुलींच्याकडचे रेकॉर्ड जर निघत असेल, रक्ताच्या नात्यातलं जर काय आमचं व्यवहार नात्यातलं जर निघत असेल, तर त्याही मुलांना आरक्षणाचा लाभ मिळावा, ही रास्त मागणी आहे. ही कुठे लॉजिकल मागणी आहे. तुम्ही कायद्यातल्या टेक्निकल गोष्टी आणू नका. हा आंतरविवाह, तुम्ही टेक्निकल गोष्टी आणू नका असं म्हणताय. ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक श्रावण डेवरे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जातोय मी. श्रावण डेवरेजी, तुम्हाला या सगळ्यावरती, या मागणीवरती नेमकं काय वाटतंय? ते म्हणतायत की तुम्ही याच्यामध्ये टेक्निकल मुद्दा आणू नका, पण अशा पद्धतीनं सगळे सोयऱ्यांचा उल्लेख करून त्यांना लाभ द्यावा अशी मागणी करणं ही कितपत या सगळ्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारी तुम्हाला वाटते? नाही, सध्या काय झालंय की जरांगेचे लाड इतके पुरवले जात आहेत की जरांगे रोज काहीतरी नवीन नवीन मागतो आणि लगेच महाराष्ट्र शासन त्याच्या समोर झुकतं. हे अत्यंत चुकीचा पायंडा महाराष्ट्र शासनामध्ये पहिल्यांदा पडतो आहे. कधी जरांगे म्हणतो वंशावळ रद्द करा, कधी जरांगे म्हणतो आईच्या जातीचं सर्टिफिकेट द्या, कधी जरांगे म्हणतो सगळ्या सोयऱ्यांना द्या. हे जे काय रोज नाटक चाललेलं आहे, रोज नवीन काहीतरी मागणी पुढे येते आणि शिंदे साहेब लगेच ती मागणी झेलतात आणि लगेच GR काढून लगेच ती अंमलात येते. ही अशा प्रकारची सगळी नौटंकी महाराष्ट्रामध्ये या देशात कधी कुठे नव्हती, पण ती आता महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहायला मिळते आहे. आता हा काही यांचा काही घरचा कायदा आहे का? जर 10 आयोगांनी, त्याच्यापैकी 2 आयोग केंद्रीय आयोग होते, खालेलकर आयोग आणि मंडल आयोग, आणि त्यानंतर 8 राज्य मागासवर्गीय आयोगांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मराठा आणि कुणबी या 2 वेगळ्या जाती आहेत आणि कुणब्यांचं आरक्षण मराठ्यांना नाही मिळू शकत. आणि सुप्रीम कोर्टाने 5 मे 2021 रोजी या निकालाद्वारे त्यांनी शिक्कामोर्तब केला आहे की मराठा आणि कुणबी या 2 वेगवेगळ्या जाती आहेत आणि मराठा हे पुढारलेले असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचं आरक्षण देता येत नाही असं संविधान सांगतं, 10 आयोग सांगतात, सुप्रीम कोर्ट सांगतं. पण हे म्हणतात की सगळे गुंडाळून सगळं धाब्यावर ठेवून द्या आणि सगळे कायदे कानून गुंडाळून ठेवू द्या आणि आमच्या सगळे सोयरे वगैरे वगैरे काय असतील नसतील त्या सगळ्यांना ओबीसी आरक्षण द्या, अशी यांची मागणी आहे. आमचं तर म्हणणं आहे की बाबा रे, एकदा आमच्या ओबीसीचं ताट हिसकवून घे, काय बक्का खायचं तुला खाऊन घे. आम्हाला ओबीसींना 5000 वर्षापासून उपोषित आणि वंचित राहण्याची सवय आहे. आम्ही तुमच्यासाठी याही पुढे आता कुपोषित आणि वंचित राहायला तयार आहे. पण बळ्या भावा घेऊन टाक सगळं एकदाच. योगेश केदारजी बोला. शांती मिळू द्या जरा महाराष्ट्राला शांती जरा मिळू दे. हे काय चाललंय रोज नाटक नौटंकी बंद करा. देवरेजी, योगेश केदार बोलतात. हा, मुळात मी सगळ्यात पहिल्यांदा श्रावण देवरे साहेबांचं निषेध करतो. आम्ही तुम्हाला आवाजावं बोलतोय, तुम्हाला आम्ही आदरानं बोलायला लागलोय आणि तुम्ही आमच्या मराठ्यांच्या सर्वोच्च नेत्याला आरे तुरेवरनं बोलताय, हे अत्यंत निषेधार्ह आहे, चुकीचं आहे. हा असा पायंडा. दुसरं, आता ऐका ना, मी तुमच्यासोबत बोलतोय ना, तुम्ही जो काही पायंडामध्ये पाडलाय, मग आता सांगितला की 5000 वर्षापासून आमच्यावर अन्याय झालाय. अहो, 1947ला तुम्ही आणि सगळे आपण एकत्र स्वातंत्र्य झालेले लोक आहे. आम्हाला काय वेगळं होतं? बरं, 400 वर्ष तर त्यातले निजामात तुम्ही आणि आम्ही, म्हणजे मराठवाड्यात ते तुम्ही कुठलाय मला माहित नाही, आम्ही सगळे हिंदू जेवढ्या जाती होत्या सगळेच आम्ही पारतंत्र्यात होतो. काय तुम्ही सांगताय नव्यानं? बरं, मला एक सांगा, राज्यकर्त्यांनी शाहू महाराजांनी ज्या वेळेस मराठ्यांना आरक्षण दिलं, म्हणजे सगळ्या बहुजनांना 50% आरक्षण दिलं, मराठ्यांना वगळलं होतं का? नाही. पण तुम्ही श्रावण देवरे साहेब, तुम्हाला जेव्हा पुरोगामित्वाचा पुळका येतो त्यावेळेस तुम्ही मराठ्यांना शाहू महाराजांचा पंचगंगेवरचा तो वेदोक्त प्रकरणाचा हवाला देऊन मराठ्यांना शूद्र सांगता. तिथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा उल्लेख करून ब्राह्मणांनी राज्याभिषेक नाकारला. का नाकारला? तर शिवाजी महाराज शूद्र होते असं तुम्ही म्हणता. एकीकडे तुम्हाला ब्राह्मणावर नेऊन मराठ्यांना सोडायचं असते. छगन भुजबळांना ज्यावेळेस मराठ्यांचा वापर करून घ्यायचा असतो, पवार साहेबांना वापर करून घ्यायचा, त्यावेळेस मराठा शूद्र असतो. पण ज्या क्षणाला आम्ही आमचं ओबीसी मधला हक्क आणि अधिकार मागतो त्यावेळेस तुम्ही आम्हाला उच्च समजता. हे काय दोघलेपण आहे? मला एक सांगा, मुख्यमंत्र्यांचा वगैरे हवाला ही सगळे लोक देतात, आमदार खासदार देतात. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झालेले आहेत ना, ओबीसी आहेत ना.
मग तुम्ही पुढारला काय? या श्रावण देवरे साहेबांनी स्वतःच्या अंतर्मनात झाकून बघावं. मराठा आणि माळी हा तर अजिबात वेगळा नाही. उलट माळी जात यांची प्रगत नाही आहे. हाच मुद्दा आणि याच्याशी जोडून असलेला एक मुद्दा घेऊन मी श्रावण देवरे यांच्याकडे जातोय. श्रावण देवरे की तुम्ही नौटंकी हा शब्द वापरलात, मग इथं प्रश्न असा पडतो की सरकारकडनं सुद्धा नौटंकी सुरू आहे असं म्हणायला स्कोप नाहीये का? कारण ज्या शब्दावरती श्रावण देवरेजी ज्या शब्दावरती आत्ता सरकार आक्षेप घेत आहे तोच शब्द वापरून सरकारनं आश्वासन दिलेलं आहे आणि याचीच आठवण जरांगे काढून देत आहेत. आणि त्याच्यावरनं जर का आता चर्चा होणार असेल पुन्हा एकदा, ज्याच्यावरनं पुन्हा खल होणार असेल, त्याच्यावरनं सगळ्या चर्चा अडून बसणार असतील, तर याचा अर्थ काय काढायचा? नौटंकी दोन्ही बाजूने होते असं आता म्हणायचं का? नाही, मगाशी जो मुद्दा त्यांनी काढला की जरांगे जर मराठा समाजाचे सर्वोच्च नेते असतील आणि म्हणून आम्ही त्यांना आहो काहो म्हटलं पाहिजे, तर ही शिकवण जरा जरांगेला द्या. जरांगेला सांगा की भुजबळ साहेब हे ओबीसी समाजाचे सिनियर नेते आहेत, मंत्री आणि सन्मान पदावर बसलेले आहेत. जरा जरांगेला सांगा की कोणाला कसं आहो जावो करायचं असतं. तो भुजबळ साहेबांना एवढ्या सिनियर माणसाला, मंत्रिपदावर बसलेल्या माणसाला तो आरेकारे करतो. ही अक्कल जरा ते जरांगेला शिकवा जरा, आणि मग आम्हाला अक्कल शिकवा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की 96 कोटी मराठ्यांनी छत्रपती शिवरायांना आणि राजर्षी शाहू महाराजांना कधीही मराठा समजलेलं नाही. त्यांना शूद्र म्हणूनच समजलेलं आहे. त्यामुळे ब्राह्मणही त्यांना शूद्र म्हणत होते आणि म्हणून ते वेदोक्त प्रकरण घडलं. तर 96 कोटी मराठा हे छत्रपती शाहू महाराजांना आणि शिवाजी महाराजांना शूद्र समजत होते आणि म्हणून ब्राह्मण शूद्र समजत होते. आणि त्यामुळे वेदोक्त प्रकरण दोघांच्या बाबतीमध्ये उद्भवलेलं आहे. एवढं तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव सांगून आणि शाहू महाराजांचं नाव सांगून आम्ही पण मराठा शूद्र आहोत हे सांगणं बंद करा आता. कारण शिवाजी महाराज आणि शाहू महाराज हे मराठे नव्हते. देवरेजी आपण चर्चा वेगळ्या ट्रॅकवरती वळवूया नको. आपला जो मूळ मुद्दा आहे या ठिकाणी सगळे सोयरे म्हणजे नेमके कोण, आणि जर का सरकारनं तसं आश्वासन दिलेलं होतं, तो शब्द त्या ठिकाणी वापरला होता, तर मग आत्ता याच्यावरती पुन्हा खल का होतोय, पुन्हा याच्यावरती सगळ्या चर्चा अडून का बसलेल्या आहेत? भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाणजी या क्षणाला आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. अजित चव्हाणजी, तुमच्याकडेच मी येतोय. एक गोष्ट इथे क्लिअर करायला पाहिजे, सगळे सोयरे या शब्दाला नेमका आक्षेप का आहे? सरकार काय अशा टेक्निकल गोष्टी आहेत ज्याच्यामुळे हा शब्द मान्य होऊन सरसकट सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा याचा लाभ देणं हे शक्य नाही आहे? अजित चव्हाणजी, मला माफ करा, आपण विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देणार आहे, पण मला वाटतं श्रावण देवरे आता बोलत होते, मी स्क्रीनवर समोर त्यांना पाहू शकत नाहीये. हो, श्रावण देवरे बोलत. पण इतकं विखारी आणि विध्वंसक बोलणाऱ्या माणसांना, इतकं विखारी आणि विध्वंसक आणि अतिशय कमी अभ्यास आहे असं ऐकल्यानंतर वाटणाऱ्या अशा माणसांना एखाद्या प्रश्नामधला तज्ञ आम्ही कसं म्हणायचं मला सांगा. श्रावण देवरे साहेब, तुम्ही तुमचे शब्द मागे घेतले पाहिजे. मी अतिशय आदरपूर्वक आपल्याला सांगतो, आपली वक्तव्य, मी एक मराठा समाज बांधव आहे. श्रावण देवरेजी, सध्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती काय आहे? आपल्यासारख्या धुरीणांना, ज्यांना लोक एखाद्या विषयामधलं अभ्यासक म्हणतात, ती माणसं इतकी उथळ विधानं करणार असतील तर खरोखर हा अभ्यासकांचा, इतिहासकारांचा, धोरणी लोकांचा महाराष्ट्र आहे का, असं पुढच्या पिढ्यांना निश्चित खेदानं म्हणावं लागेल की आपल्यासारखी जर वक्तव्य असतील तर निश्चित नाही म्हणावं लागेल आम्हाला. काय बोलताय तुम्ही? म्हणजे छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा समाज हा क्षत्रिय समजत नव्हता? अजिबात नाही. मराठा समाज शूद्र समजत होता. 96 कोटी मराठी त्यांना क्षुद्र समजत होते. याचा काय ऐतिहासिक पुरावा आहे आपल्याकडे? याचा श्रावण देवरेजी काय माहितीये का, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. मी सुद्धा इतिहासामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहे, पत्रकारितेत 16 वर्ष काढली, माझं बऱ्यापैकी वाचन आहे. चुकीची इतिहासाची मांडणी आपल्यासारख्या धुरणांनी आदरणीय श्रावण देवरेजी करणं हे पातक आहे. हे पातक आहे. आपण एखाद्या विचारांचं प्रतिनिधित्व करतो म्हणजे आपण त्याला अतिशय व्यवस्थित अशी जी विचार आहेत, भले ते खोटे का असे ना, हे मांडणं हा महाराष्ट्रद्रोह आहे श्रावणजी, आणि तो आपण करताय. चुकीची माहिती देऊ नका. मला सांगा, कुठल्या ऐतिहासिक साधनांमध्ये 96 कोटी मराठे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांना क्षुद्र समजत होते असे पुरावे आपल्याकडे? तसं आहे का काही आपल्याकडे? पुढारी सारखं हे माध्यम महाराष्ट्रातलं सर्वात जुनं विश्वसनीय माध्यम आहे. आपण एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरती बसून
खोटी विधानं करू नका श्रावण डेवरेजी. काय आहे माहितीये का, आज तुमची गाठ माझ्याशी पडली आहे. माझा या विषयावरती अतिशय चांगला अभ्यास आहे. दुर्दैवानं माध्यमांनी आपल्यासारख्या उथळ माणसांना जर अभ्यासक म्हणून लोकांच्या समोर नेलं तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव असं मी मानतो. आपल्यासारख्या लोकांकडून आम्हाला अपेक्षा अशी आहे की जे सत्य आहे ते सांगा. आपण आपण या वादावरनं पुढे जाऊयात. आणि श्रावण डेवरेजी, तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही शक्यतो कुठल्याही नेत्यांचा एकेरी उल्लेख होणार नाही आपल्या यातनं असा प्रयत्न करूया ज्यामुळे या चर्चेमध्ये सुद्धा आपल्याला सलोखा राखता येईल. अजित चव्हाणजी, मी तुमच्याकडे येतोय. जो मूळ आपल्या चर्चेचा विषय आहे, सगळे सोयरे म्हणजे नेमके कोण सगळे, कोण सोयरे? सरकार या ज्या टेक्निकल गोष्टीमध्ये आता ही सगळी चर्चा अडकलेली आहे, याचं कारण नेमकं काय? म्हणजे सरकार एकीकडे आश्वासन देतं ज्या वेळेला आंदोलन सोडवायचं असतं, उपोषण सोडवायचं असतं त्यावेळेला, आणि आत्ता सरकार अशी सगळ्या मुद्द्या काढून कुठेतरी बगल देण्याचा प्रयत्न करतं. याचा अर्थ लोकांनी काय घ्यायचा, याचा अर्थ मराठा समाजानं काय घ्यायचा, याचा अर्थ आंदोलकांनी काय घ्यायचा? अजित चव्हाणजी बोला. अजिबात नाही. मला आपल्याला एक अतिशय नम्रपणे एक गोष्ट अशी सांगायची आहे की सरकारची भूमिका ही घरामधल्या कर्त्या पुरुषासारखी असते. त्याला काहीतरी एखाद्याला चांगलं वाटेल म्हणून सांगणं सरकारला परवडणारं नाही. आपण एक लक्षात घ्या, सगळ्या सोयऱ्यामध्ये आपण पॅटर्नल हे पुरावे देत असतो. बरोबर. काल माननीय गिरीश महाजन साहेबांनी देखील त्या ठिकाणी सांगितलं की मुंदडाताई या शेड्यूल कास्टमध्ये होत्या, त्यांचं लव्ह मॅरेज होतं आणि त्यांच्या सुपुत्रांनी मागणी केली होती की माझ्या आईचं रिझर्वेशन मला द्या. तसं जर झालं, बघा, ही ज्या गोष्टी टेक्निकल आणि ज्या कायद्यामध्ये बसणाऱ्या नाहीत त्या नाहीतच आहेत आणि ते आपण स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. डॉक्टरनं गोडच औषध द्यायचं ठरवलं तर रुग्ण बरा होईल का? खरं बोललं पाहिजे. आणि सरकार खरं बोलतंय, कारण सरकारच्या मनामध्ये खरं आहे, आम्हाला खरं तेच करायचंय. सगळे सोयरे याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळे सोयरे हा आमच्या ग्रामीण भागामध्ये नातेसंबंधांच्या बाबतीत सर्वंकष नातेसंबंधांकरता वापरला जाणारा शब्द आहे. मात्र काल मंत्री महोदयांनी समजून सांगितलं की सरकारचं म्हणणं काय आहे ते टिकणार नाहीये. आज जरांगेंच्या समोर आम्ही मान हलवायची, हो आम्ही करू, आणि ते जर होणारच नाही. आपण एक लक्षात घ्या, सन्माननीय देवेंद्रजींनी ज्यावेळेला मराठा समाजाला आरक्षण दिलं ते प्रयत्नपूर्वक 13 दिवस माझा नेता न झोपता अखंड मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय बाजू मांडावी याचा अभ्यास करून ते सांगत होते. आणि आदरणीय सदानंद मोरे सरांची एक युट्यूबवरती मुलाखत आहे, ती माझ्या समाज बांधवांनी, मी मराठा आहे, ऐकली पाहिजे. काय असतं, ज्याला द्यायचं असतं, ज्याला जो खरा असतो तो अतिशय पोटतिडकीनं आणि खरेपणानं काम करतो. उगाच खोटं सांगायचं आणि सरकारला हे परवडणार नाही. आपण लक्षात घ्या, सरकारला द्यायचंय 50 लाखाच्या वर कुणबी नोंदी सरकारच्या यंत्रणांनी शोधल्या. आपण एक लक्षात घ्या. अजित चव्हाण, तुमचा मुद्दा पोहोचलाय आणि हाच मुद्दा घेऊन मराठा आंदोलक योगेश केदारजी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडे मी जातोय. योगेश केदारजी, सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ जो आता अजित चव्हाणजी सांगतात तो तुम्हाला मुळात मान्य आहे का? नाही बघा, त्यांचं पुन्हा एकदम गफलत व्हायला लागलेली आहे. त्यांनी टेक्निकल चुकीचा मुद्दा घ्यायला लागलेला आहे. त्यांनी त्या मुंदडा मॅडम ताईंचा उदाहरण द्यायला लागलेलं आहे. त्यांचं खऱ्या अर्थाने इंटरकास्ट मॅरेज आहे. एक लक्षात घ्या, बारकावा लक्षात घ्या. त्यांनी कुणाच्या सोबत लग्न झाले आणि ते होत्या कोणत्या जातीतल्या? ह्या 2 वेगवेगळ्या जाती आहेत. पण मराठा समाजाच्या बाबतीत कुणबी आणि मराठा या 2 वेगवेगळ्या जातीच नाहीत. कोकण सोडला तर महाराष्ट्रामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्राचा मॅप जर आपण पाहिला तर पश्चिम महाराष्ट्रामधला कुणबी आणि मराठा वेगळा तुम्ही दाखवू शकत नाही. उत्तर महाराष्ट्रातला जिथले आमचे अजित चव्हाण साहेब आहेत तिकडे सुद्धा 99% 80 म्हणजे 90%च्या पुढे सगळ्या मराठ्यांना कुणबी दाखला निघतो. ते मराठेच आहेत, ते वेगळे वेगळे आहेत असं दाखवत नाहीत. तर चर्चेच्या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. श्रावण डेवरे आणि त्यासोबतच अजित चव्हाण आणि योगेश केदार हे आज या धुरळ्यामध्ये सहभागी झाले. सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. पाहत राहा पुढारी न्यूज. Thank you.